खरीप आणि रब्बी 2025 हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान त्याचबरोबर IPM आणि INM या अंतर्गत जी काही निविष्ठा खरेदी झाली त्या अनुषंगाने काही अनियमितता निदर्शनास आल्यामुळं चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीने अहवाल शासनाला सादर केला होता आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने शासन स्तरावरून संबंधित 14 अधिकाऱ्यांचं निलंबन, त्याचबरोबर 16 अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रस्तावित केलेली आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. किती रक्कम आहे घोटाळ्याची? रक्कम घोटाळ्याची आपण नाही सांगू शकत, कारण ती चौकशी समितीने अहवाल आपल्याला दिलेला नाही आहे, त्यामुळे त्याबाबत न बोललेलं. संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले काय? नाही, हे एवढ्याच दोन कारवाई याच्यामध्ये झालेल्या आहे. आता एकदम जिल्ह्यातील 15 अधिकारी गेल्यामुळं मोठी पोकळी निर्माण झाली. मग आता कृषी विभागाचा कारभार कसा चालला, नेमकं काय चार्ज दिलेले आहेत. आता संबंधित तालुक्याचे जे ज्येष्ठतम मंडळ कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे तालुक्याचे चार्ज दिलेले आहेत. कार्यालयातले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी चार्ज देण्यात आले. आपल्या निगराणीखाली जिल्ह्यामध्ये कारभार चालतोय सगळा. यापुढे असे काही घोटाळे होणे यासाठी काय दक्षता घेणार आहे तुम्ही? यासाठी ऑलरेडी गेल्या वर्षी जे काही विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून त्या निविष्ठा आपण ठरवलेल्या आहेत आणि त्याच निविष्ठांच्या अनुषंगाने आपण पुरवठा आदेश दिलेले आहे. ह्यापुढे होऊ नये यासाठी काय करणार आहोत अजून? आम्ही काळजी घेतोय त्या पद्धतीने, कारण आता ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितच यापुढे ही बाब होणार नाही याची काळजी घेतली आहे.